हाय नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही भाऊबीजेसाठी मामीच्या घरात होतो बसलेलं राजाला वावळायसाठी। तर राजा गेला होता बाहेर, तर मामीला विचारलं, मामी तुम्ही बरे आहे का? तर मामी पण मला विचारत होती बरे आहे। तर राजा आला बघा। आता वरती संतोष राहतो, खाली राजा राहतो। तर राजाला वावळा, संताला पण वावळा, आम्ही दोघींनी पण मस्त। तर राजा मला म्हणला तुला साडी घेऊ का पैसे देऊ? तर म्हणलं मला ना गाऊन घेऊन दे मस्करीत त्याला बोललं बरं काय। हे तर दादाचा फोटो, माझ्या मामाचा। दादाला पण आम्ही वावळायचं, पण हे वेळेस विसरलेच वावळायचं मी बरंच वेळ। तर मी वावळलं, शोभेने पण वावळा। शोभेचा मुलगा इतका त्रास देत होता, कारण त्याला झोप आली होती ना त्याच्यामुळं। तर ते बघा कसा त्रास देत होता तो तिला। राजा माझ्या पाया पण पडला, ते दरवेळेस पाया पडत असतं माझ्या। दोघींनी मस्त वावळलं। मग आम्ही संदीपकडे चाललो होतो, तुम्ही बघू शकता। तर मग संदीपकडे गेलो, संदीपला वावळलं दोघींनी पण। संदीपने आम्हाला 500 रुपये दिले आणि त्याने मस्त स्वयंपाक केला। काळ्या मसाल्याचं चिकनचं कालवण बनवलं, भात चपात्या, तिचे डबे पण असतात। तुम्हाला जर डब्बा लागत असेल तर तुम्ही त्याला कॉल करू शकता, संदीप घोरपडे। तर मस्त, आणि त्याने पण माझ्या मिस्टरांना वावळलं। मग आम्ही तिथं मस्त जेवण केलं। त्यांनी घर घेतलं, ते घरसुद्धा आम्ही बघायला गेलो होतो। त्यांचं घर बघून आलो। पाऊस पण एवढा जोरात येत होता, त्यांनी मस्त घर घेतलंय। मग आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे बरं का। तर माझ्या आई, आम्ही चाललो होतो माझ्या घरी। तर ना आम्ही मेट्रोने जाणार होतो ना, तर मुनी म्हणले मग मी इथनंच केळं घेते नाही का, केळं आणि करदोडे इथनंच घेतले। मेट्रोने चाललं तर तिथं शूट केला आम्ही थोडंसं। मग आम्ही आलो घरी, मग नाण्याला वळवत होती ना, मुनी त्या शूट करतो, त्याच्यामुळे आम्ही हसत होतो। मग नाण्या तिच्या पाया पडला मस्त। हे बघा कसं। आता हे नवीन घर, ते घर पण बघायला आले, ते म्हणले चला तुमचं घर पण बघताय। आणि त्यांना वळून पण गेले मी मस्त। नानाला पण तिने वावळलं। मग मुनीला साडी घेतली होती मस्त, तिला आवडली। दादाला पण कपडे घेतले, दादाचे कपडे पण आवडले। स्वरा म्हणले आई मला आता नको नाही का, पाऊस पण एवढा येत होता, काय सुधारणं पण आम्हाला। आम्ही ज्यावेळेस कपडे घ्यायला गेलो त्यावेळेस तुळशीबागेत, तर स्वरा म्हणले नंतर घ्या नाही का कपडे। मस्त आम्ही तर आता जेवण केलं। चिकन बिर्याणी बनवली, दम बिर्याणी नाही का, ठेचा बनवला तर बमलाचा, चपात्या, सगळ्यांना आम्ही जेवण केलं। आईला तर आम्ही जबरदस्तीने आणलं, आई नको म्हणत होती तरी मी आणलं आईला। मस्त आम्ही जेवण केलं, तुम्ही बघू शकता। नानाला नव्हतं जेवण करायचं, तर नाना बसले होते। जाऊ द्या, पण तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। तुम्ही बघा मुनी कशी जेवण करते ना, दाद्या नाण्या आम्ही सगळेजण मस्त जेवण करत होतो। कमेंट करायला विसरू नका, आवडला असेल तरी करा, नसेल आवडलं तरी करा, प्लीज पण कमेंट करा। बाय बाय, धन्यवाद।